ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून असं वरदान दिलेलं आहे. कोकणातील विस्तीर्ण अशी सागर किनारपट्टी हे त्याचं अत्यंत बोलकं असं उदाहरण आहे. या समुद्रात वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने आणि आता आधुनिक काळामध्ये यांत्रिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. याच माशांची जी पैदास आहे किंवा या माशांपासून मिळणारं जे उत्पादन आहे त्याची वार्षिक उलाढाल ही करोडोंच्या घरात आहे. मंडळी, मत्स्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी म्हणा किंवा बाजारात माशांना असणारी प्रचंड अशी मागणी म्हणा, यामुळे मोठ्या प्रमाणात समुद्रातील माशांची पैदास किंवा माशांचा उपसा हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. काही प्रकारचं प्रदूषण असेल यामुळे देखील समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची बाधा झालेली आहे आणि त्यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये समुद्रातील काही जातीचे मासे हे दुर्मिळ बनलेले आहेत. त्यामुळेच सरकारने पावसाळ्यामध्ये मासेमारीवरती बंदी घातलेली आहे. मासेमारीवरती ही जी बंदी घातलेली आहे ती नेमकी काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, पावसाळ्यातील मासेमारी बंदी, शाश्वत मासेमारीसाठी एक उपाय. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर हर्षवर्धन जोशी सर. जोशी सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर हर्षवर्धन जोशी सर हे मुंबई बेस भारतीय मात्स्यिकी सर्वेक्षण संस्थेमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, मी मगाशीच उल्लेख केला की आपल्याला महाराष्ट्राला निसर्गाने भरभरून असं वरदान दिलेलं आहे. विस्तीर्ण असा सागरी किनारा कोकणाला लाभलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात मासेमारी होते. मुळात या माशांचं जे आहारातील महत्त्व आहे ते नेमकं काय सांगता येईल आणि त्याचबरोबर आपली जी मात्स्यिकी सर्वेक्षण संस्था आहे त्याबद्दल देखील सांगा. सर्वात पहिला आपला प्रश्न होता की मासाचं आहारातील महत्त्व. तर एक संतुलित आहार असं एक निसर्गाने दिलेलं वरदान मासा आहे. तर मासाकडे आपण एक प्रथिनेजन्य पदार्थ म्हणून पण बघतो, एक संतुलित आहार असं बघतो. तर याच्यात 20 ते 25% प्रथिने असते, म्हणजे प्रोटीन असते आणि चरबी कमी आणि छान असा आहार या दृष्टीने डॉक्टरही नेहमीच त्याच्याकडे सजेस्ट करत असतात. पूर्ण सुंदर असे विटॅमिन्स त्याच्यात आहे, मिनरल्स आहे, विटॅमिन ए, डी, B12 असे विविधजन्य असे विटॅमिन्स. आणि खनिजं बघितली तर लोह खनिज आहे, सेलेनियम आहे. लोह खनिजाचा उपयोग हिमोग्लोबिनमध्ये होतो. विटॅमिन डीचा उपयोग हाडांसाठी, दातांसाठी होतो. विटॅमिन ए आपली विजन छान ठेवण्यासाठी होते. तर मासा खाल्ल्याने वृद्धत्व कमी होण्यासही मदत होते. तुम्ही बघाल की आपल्या कोकण किनारपट्टीच्या भागात म्हणा किंवा समुद्र ठिकाणी राहणारे लोक बघा, हे चपळ आणि सुदृढ असतात. 75-80 वर्षाचा म्हातारी बाई असो किंवा माणूस असो, ते एकदम काटकप्रमाणे सश्रम करत पण असतात, म्हणजे कार्यरत पण असतात आणि काटक पण असतात. तर त्याच्या मागे मूळ आहे मासे खाणे. आणि समजा आपण डायबेटीस बघू तर डायबेटीस 1 हा प्रकार ऑटोलायसिसमुळे होत असतो, तोही मासे खाल्ल्यामुळे कमी होतो. आणि आयुर्वेदामध्ये पण मासे खाल्ल्याने अस्थमा, लहान बाळांमध्ये जो अस्थमा बघितला जातो तोही मासे खाल्ल्यामुळे कमी होतो किंवा त्याचा
प्रभाव कमी करण्यासाठी माशांचा उपयोग होतो. आणि माशामध्ये सर्वात एक महत्त्वाचा घटक आहे, एक DHA नावाचं फॅटी ॲसिड आहे. तर त्याचा उपयोग मेंदूचा विकास होण्यासाठी हा महत्त्वपूर्ण घटक आहे की जो समुद्री माशामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. आणि तुम्ही दुसरा प्रश्न मला जो विचारला की भारतीय मत्स्यिकी सर्वेक्षण, तर आजचा जो विषय आहे की मासेमारीवरील बंदी, या बंदीमध्ये जो डेटा पॉलिसी मेकिंगला लागतो त्याच्यात महत्त्वाचा भाग भारतीय मत्स्य सर्वेक्षण आणि CMFRI म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे ICARच्या अंतर्गत, या दोघांचा डेटा आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या रिकमेंडेशननुसार ही मासेमारीवरील बंदी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय शासन लावत असते. तर भारतीय मत्स्यिकी सर्वेक्षण जी आमची संस्था आहे, 1946मध्ये याची स्थापना झाली ॲज अ डीप सी फिशिंग स्टेशन. झालं काय की दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि अन्न टंचाई निर्माण झाली. तर त्या काळच्या सरकारला दुसरे वेगवेगळे सोर्सेस की जे कमी पैशामध्ये चांगलं प्रोटीन कसं उपलब्ध होईल भारताच्या लोकसंख्येला, तर त्या दृष्टीने समुद्रामध्ये कुठले माशांचे साठे कुठे आहेत हे शोधण्यासाठी वेगवेगळे बेस संपूर्ण किनारपट्टीवर यांनी स्थापन केले. मग त्यांच्या होड्या होत्या, बोट्स होत्या. आता तर आमच्याकडे 11 वेसल्स आहेत, मोठ्या मोठ्या, जवळजवळ 40 मीटरच्या मोठ्या वेसल्स आहे आणि 6 बेसेस आहे. त्याचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. डॉक्टर श्रीनाथ त्याचे डायरेक्टर जनरल आहेत आणि मुंबई बेसचे डॉक्टर विनोद कुमार मधुमाला हे त्याचे झोनल डायरेक्टर आहेत. तर असे 6 बेस पूर्ण भारतात कार्यरत आहे. तर पश्चिम किनारपट्टीवर तुम्ही बघाल तर मुंबई आहे, गोवा आहे, कोचीन आहे आणि पूर्व किनारपट्टीवर विशाखापट्टणम, चेन्नई आणि आपलं अंदमान निकोबारमध्ये आहे विजयपुरम, म्हणजे आधी त्याला आपण पोर्ट ब्लेअर म्हणायचो, त्या विजयपुरममध्ये पण आहे. तर आम्ही सर्वेक्षण करतो, डेटा, बेसिक डेटा जो आहे तो गोळा करतो आणि पॉलिसी मेकिंगमध्ये भारत सरकारला आम्ही सहकार्य करत असतो. बरोबर. सर, मला असं सांगा, गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय सागरी किनारपट्टीमध्ये लक्षणीय अशी वाढ झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील जी संसाधन संपत्ती आहे त्याबद्दल देखील थोडक्यात सांगा. तुम्ही हा प्रश्न यासाठी विचारत असाल की सध्या असं म्हटलं जातं की आपली किनारपट्टी आधी आपण म्हणायचो 8,118 किलोमीटर होती आणि आजकाल म्हणतात की 11,000. तर हा जी मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आहे त्यांनी जस्ट लेटेस्ट डेटा एक डॉक्युमेंटेशन 2 महिन्यापूर्वीच त्यांनी प्रोड्यूस केलं की किनारपट्टी आपली अशी वाढलेली, म्हणजे ते मोजमाप करण्यात आजकाल ज्या नवीन पद्धती आहे GIS वगैरे, तर ते मोजमाप त्यांनी परत एकदा केलं आणि त्यानुसार अनुषंगाने ही जी किनारपट्टी आहे ती वेगवेगळी आपल्याला दिलेली आहे. जसं आता महाराष्ट्राचं आपण म्हणाल की 720 किलोमीटरचा किनारा आपला लहानपणापासून आपण तो ऐकत होतो, पण तो आता झाला आहे 877.78 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ 878 किलोमीटरचा आपल्याला महाराष्ट्राला आहे. आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर आत्ताची किनारपट्टी आहे 11,098 किलोमीटर, जी आधी आपण 8,118 किलोमीटर म्हणायचो. तर हा एक लेटेस्ट डेटा आपण अपडेट केला पाहिजे आणि याचं नोटिफिकेशन, गॅझेट नोटिफिकेशन आता लवकरच येईल. पण सरकारने सांगितलं की ही आता पुढच्या कोणत्या पण डेटामध्ये तुम्ही हे वापरायचं आहे. तर तुम्ही आत्ताच जस्ट विचारलं की महाराष्ट्र संसाधन जे आहे, तर महाराष्ट्राला असा विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेलाच आहे. आणि आपण कम्पेअर केलं जागतिक फिश प्रोडक्शनची, किती मत्स्यमारी झाली आहे, तर पूर्ण जगामध्ये 79.7 मिलियन मेट्रिक टन प्रोडक्शन होतं 2024च्या FAOचा डेटा, जो 2022चा असतो. नेहमी जो FAO जो डेटा देते तो 2 वर्ष पूर्वीचा असतो. तर त्यानुसार म्हणजे भारताचं उत्पादन होतं 3.6 मेट्रिक टन, म्हणजे वाटा आपला 4% एवढाच होता पूर्ण जगाच्या ह्याच्यात. तर आपला 6वा क्रमांक लागतो फिशरीजमध्ये. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 5.9 लाख टन एवढं प्रोडक्शन महाराष्ट्र करतो आणि त्याच्यात समुद्राचं 4.3 लाख टन्स एवढं समुद्राकडनं आपल्या महाराष्ट्राला मिळत असते प्रोडक्शन. तर हे मोठं प्रोडक्शन आहे आणि महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो पूर्ण भारतात आणि प्रथम क्रमांक कर्नाटकाचा लागतो की फिश प्रोडक्शनमध्ये. तर आपण कर्नाटककडनं शिकलं पाहिजे.
पहिले गुजरातचा पहिला क्रमांक लागायचा, त्यांनी जे व्यवस्थापन केलं, मॅनेजमेंट जे केलं, त्यानुसार ते आता पहिल्या क्रमांकावर आले आहे. आणि शेअर बघितला आपण तर महाराष्ट्र हा जवळजवळ 8% शेअर आपण देतो भारताच्या प्रोडक्शनमध्ये. आणि संसाधन बघाल तर मी आत्ताच सांगितलं की 877 किलोमीटरचा आपला समुद्रकिनारा आहे, जवळजवळ 1.25 किलोमीटर स्क्वेअरचं कॉन्टिनेंटल शेल्फ, ज्याला आपण खास ट्रॉलरसाठी आपण जे वापरतो ते आपल्याकडे आहे. जसं ते आपण पूर्ण असं बघितलं तर जवळजवळ 175च्या घरामध्ये आपल्याकडे लँडिंग सेंटर्स आहेत, 3 मेजर बंदरे आहेत. तर हे महाराष्ट्राचं संसाधन आहे. आमची माती आमची माणसं. मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हा 6व्या क्रमांकावरती आहे. तो अव्वल स्थानावरती आणण्यासाठी शासकीय स्तरावरती प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न होत देखील आहेत सर. तर त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून पावसाळ्यामध्ये मासेमारी बंदी केली जाते. तर ही मासेमारी बंदीचा कालावधी किती असतो आणि ही मासेमारी जी बंदी आहे ती नेमकी का केली जाते? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की मासेमारी बंदी कधी करावी आणि का करावी. तर कधी करावी याचं केंद्र शासनाने क्लिअर कट नोटिफिकेशन दिलं आहे की पूर्व किनारपट्टीवर आणि पश्चिम किनारपट्टीवर ते कसं करायचं आहे. तर आत्ताच एप्रिल 2025मध्ये नोटिफिकेशन आलं आहे. त्याच्यानुसार गेल्या दशकापासून आपण तेच नोटिफिकेशन म्हणजे त्याच डेट्स वापरतो. तर पूर्व किनारपट्टीवर जे आपण बघतो तो 15 एप्रिलपासून 14 जूनपर्यंत 61 दिवसाचं, आणि पश्चिम किनारपट्टी आपली जी आहे ती आता 1 जूनपासून चालू होईल 31 जुलैपर्यंत. तर मासेमारी बंदी ही कोणाला आहे ही मासेमारी बंदी? की यांत्रिकीकरण करून जी फिशिंग केली जाते, जी मासेमारी केली जाते त्याच्यावर आहे. जे पारंपरिकरित्या जी फिशिंग करतायत किंवा मासेमारी जे करतायत त्यांना ही बंदी लागू नाही आहे. म्हणजे छोटी होडी घेऊन जे चालले आहेत किंवा जे हुक्स टाकून स्वतः पकडतायत मासे, त्यांना ही बंदी लागू नसते. तर ही बंदी का करावी हा तुमचा दुसरा प्रश्न आहे. तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे व्यवस्थापन, मॅनेजमेंट. काय होते की मासे भरमसाठ आपण काढतोय, नुसतं जाळ टाकतोय, उपसा होतोय, पण त्यांना प्रजनन करायला, त्यांचं वापस रिक्रिएशन व्हायला आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. तर शास्त्रीयदृष्ट्या असं बघण्यात आलं आहे, त्याच्यात आमच्या संस्थेचं पण मोठं योगदान आहे की बहुतेक मासे जून, जुलै, ऑगस्ट म्हणजे प्रजननाचा हा त्यांचा काळ आहे. मग तेव्हा अशा क्लायमॅटिक किंवा वातावरण असं निर्माण होते, जसं पाऊस पडतो आहे किंवा इन्फ्लक्स नदींचा वाढतो आहे, टेम्परेचर कमी जास्त होणं किंवा प्रेशर कमी जास्त होणं. तर हे बायोलॉजिकल फिनॉमिना त्यांना इंड्यूस करते की या काळामध्ये त्यांनी प्रजनन करावं, आणि त्या काळातच आपण त्यांचा उपसा करायला गेलो. निसर्गाने प्रत्येक जीवाला एकदा तरी प्रजनन करावं अशी एक संधी दिलेली असते आणि आपणही ती संधी त्यांना दिलीच पाहिजे. एक मासाचं तुम्ही बघाल तर एक मासे 1,00,000 अंडे देत असतो, लाख भर. तर तुम्ही अशाच प्रजनन करण्याच्या काळातच मादीला पकडाल आणि त्याचा विक्री करायसाठी आपण त्याचा उपसा करत राहू, तर एक काळ असेल की तुमच्या समुद्रामध्ये मासेच राहणार नाही. तर हे व्यवस्थापन करण्यासाठी ही बंदी आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये ठराविक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात माशांचं प्रजनन होत असतं, त्या अनुषंगाने ही बंदी घातलेली आहे. एकदम. परंतु ही जी बंदी आहे ती फक्त सागरी किनारपट्टीवरती असते की सागराच्या अंतर्गत भागात देखील ही बंदी केली जाते? भारताचा विचार जर तुम्ही केला तर भारतामध्ये जे सगळे मासे मिळत आहेत त्याच्यामध्ये जे मासे आहेत ते 1-2 प्रकार असतात माशामध्ये. तर माशामध्ये ॲनाड्रॉमस नावाचा एक प्रकार आहे की जो मासा प्रजनन करण्यासाठी आतल्या भागात येतो, म्हणजे भूभागात येऊन तो अंडी घालून जातो. जसं सीबास म्हणजे जिताडा नावाचा मासा आहे, तो अंडे घालण्यासाठी ईश्वरीमधनं आतमध्ये येऊन अंडे घालतो. तर असे खूप कमी मासे आहेत. तर याचं असं अध्ययन करण्यात आलं आहे की याची गरज भारताला अजूनपर्यंत लाभलेली नाही आहे, म्हणजे लागली नाही आहे. तर भारताच्या दृष्टिकोनातून अंतर्गत मासेमारीसाठी ही बंदी लागू नये. पण तुमचा हा प्रश्न एकदम योग्य, कारण आपली जी मोठं ॲक्वाकल्चरचं जे प्रोडक्शन आहे, म्हणजे जे प्रोडक्शन आहे ते IMCवर अवलंबून आहे, म्हणजे इंडियन मेजर क्राफ्ट्स जसं कटला, रोहू, मृगल.
त्यांचाही प्रजननाचा काळ हाच आहे, पावसाळाच आहे. पण त्यांच्या प्रजननाच्या आर्टिफिशियल ज्या कृत्रिम पद्धती आहेत, जसं चायनीज सर्क्युलर हॅचरी म्हणा, हापा म्हणा किंवा बांध म्हणा, तर ह्या एवढ्या विकसित आहेत की त्यांचं बीजाचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांच्यासाठी वेगवेगळे औषधं, एवढे इंजेक्शन्स पण उपलब्ध आहेत, ओवाटाईड, ओवा प्राईम म्हणा, की ज्याच्यामुळे आपण त्यांना इंड्यूस करून त्यांचे प्रजनन घडवून आणतो आणि त्यांचं अंड्याचं उत्पादन किंवा बीजाचं उत्पादन मुबलक आहे. तर भारतासाठी ही मासेमारी बंदी इंटरनल म्हणजे इनलँड वॉटरसाठी, भूभागासाठी नाही, फक्त समुद्रासाठी आहे. पण तुम्ही हेच बांगलादेशमध्ये बघाल. आता बांगलादेशमध्ये काय आहे तर हिल्सा नावाचा मासा आहे, जो बंगाली लोकांमध्ये पण फेमस आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये. तर हा मासा आहे ॲनाड्रॉमस. तो अंडे घालण्यासाठी येतो नद्यांमध्ये, आतमध्ये. तर यांनी काय केलं, 2018मध्ये एक प्रयोग केला. तर त्यांची जी ब्रह्मपुत्राच्या वेगळ्या स्ट्रेंच आहे त्याच्यामध्ये त्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये 20 दिवसाची मासेमारी बंदी त्यांनी लावून बघितली. तर त्याच्यात त्यांना असं आढळून आलं की जवळजवळ 150 पट त्यांचं उत्पादन हिल्साचं वाढलं आहे. मग त्यांनी इंटरनली प्रत्येक 1 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर ही त्यांनी अंतर्गत भूभागामध्ये जी मासेमारी आहे ती त्यांनी लागू केली आहे त्या माशासाठी. कारण तो त्यांचा म्हणजे त्यांचा स्टेट फिश जसा असतो त्यांचा तसा तो फिश आहे. तर त्याचं त्यांना संवर्धनासाठी इंटरनल भूभागामध्ये त्यांनी लागू आहे, पण भारतामध्ये नाही आहे. आमची माती आमची माणसं. विविध जातींचे जे मासे आहेत त्याची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती व्हावी त्याकरता मासेमारी बंदी ही अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु या मासेमारी बंदीचा प्रत्यक्ष मच्छीमारांना काय फायदा होतो? प्रत्यक्ष मच्छीमारांना हा स्टॅटिस्टिकली मी तुम्हाला एक सांगितलं तर याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजकाल ट्रॉलिंग जी आहे ती 15 ते 20 दिवसावर पोचली आहे. म्हणजे एकदा का किनारपट्टी सोडली मच्छीमार बांधवांनी तर ते 15-20 दिवस आतमध्ये जातात आणि मुबलक मासा मिळाल्याशिवाय ते येत नाही. तर याच्यामध्ये जवळजवळ आपण एक ॲव्हरेजली पकडू 20 टन त्यांना मासा मिळतो आहे. पण त्या 20 टन मासामध्ये 20 दिवसाच्या ट्रिपमध्ये 15 ते 18 टन हा फक्त कुट्टा मासा असतो. कुट्टा मासा म्हणजे काय की त्याला व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे जे व्हॅल्युएबल फिश आहे जसं मॅक्रल म्हणा किंवा सुरमई म्हणा, पापलेट म्हणा किंवा चांगला जिताडा म्हणा, अशा चांगल्या जातीचे मासे ज्यांना भाव आहे मार्केटमध्ये, नेहमीच्या आहारात असतात किंवा लोकांना जे प्रिय असतात तसे. तर हे जो कुट्टा मासा आहे 15 ते 18 टन तो 15 ते 20 रुपये किलोने विकला जातो 20 दिवसाच्या ट्रिपमध्ये. तर मासेमारीची बंदी लागू झाली त्याच्यानंतर समजा ही ट्रिप 20 दिवसाची येते 15 दिवसावर, म्हणजे डिझेलचा खर्च वाचला आणि जो 15 ते 18 टनचा कुट्टा मासा होता तो येऊन जातो 12 ते 15 टनावर. मग तुम्हाला 5 ते 8 टन तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे फिश मिळतात. म्हणजे तुमची मार्केटेबल फिश जे आहेत, मार्केट साईज किंवा मार्केटेबल फिश जे आहे त्याचंही प्रमाण वाढते. म्हणजे तुमचं मूल्यवर्धन झालं आणि डिझेलचा खर्च वाचला, तुमच्या कामगारांचा खर्च वाचला. तर कॅल्क्युलेट केलं स्टॅटिस्टिकली तर हा फायदा होतो. दुसरं म्हणजे शाश्वत मासेमारी. आज आपल्याला मिळतं आहे तर उद्या आपल्या पुढच्या पिढीलाही मासा मिळायला पाहिजे. तुम्ही लहानपणी ऐकलं असेल की परातभर मोठा पापलेट माझ्या आजोबांनी मला सांगितला होता, आणला होता. आता परातभर कुठे? आपल्याला 100, 150 ग्रामचे पापलेट बाजारात विकताना दिसत आहेत. हे का होऊन राहिलं आहे? कारण आपण त्यांना वाढीची संधीच देत नाही आहे. मोठे होण्याआधी त्याच्यात आपली ग्राहकांची पण चूक आहे. आपण पण घेतले नाही पाहिजे की 100, 150 ग्रामचे पापलेट का घ्यायचे? कारण त्याला म्हणजे त्यांना वाढीचं तुम्ही तर वाढीसाठी तुम्ही त्यांना एक संधी तर द्या. तर हे आहे. तर सस्टेनेबल म्हणजे शाश्वत मासेमारी हे पण त्याचं आहे. दुसरं म्हणजे उपयोग हा आहे की तुम्ही एक संरक्षण म्हणजे काही मासे आहेत ना ते डीप समुद्रामध्ये असतात, खोल समुद्रात. ते अंडी घालण्यासाठी तळावर येतात, किनारपट्टीवर येतात आणि तिथे अंडी घालतात. काही मासे सँडच्या खाली म्हणजे वाळूच्या खाली अंडी घालतात, काही दगड कपाऱ्यांमध्ये अंडी घालतात, काही वनस्पतीच्या सानिध्यात म्हणजे एक सीवीड नावाचा प्रकार त्याच्या सानिध्यात अंडी घालतात. काही लाखो अंडी
सी सरफेसवर म्हणजे वरच्या थराला सोडून देतात. तर या सर्वांना संरक्षण करण्यासाठी पण ही मासेमारी म्हणजे बंदी महत्त्वाची आहे आणि ती केली तरच पुढच्या पिढीला मासे उपलब्ध होतील. आणि हे असं फिशरमॅनला पण माहिती आहे. आता आम्ही वेगवेगळे वर्कशॉप जे घेत असतो, आमची एक मॅन्डेट असते की प्रत्येक किनारपट्टीवर, आता मुंबई बेसच्या अंतर्गत गुजरात महाराष्ट्र आहे, तर प्रत्येक फिशरमॅन मासेमारी बंधूंच्या खेड्यामध्ये जाऊन तिथे त्यांच्या भाषेमध्ये वेगवेगळे वर्कशॉप घ्यावे लागतात, त्यांना समजावं लागतं. तर त्यांचं असं मत आहे की ही मासेमारी बंदी जेव्हापासून लागू झाली आहे तर त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे, त्यांना क्वालिटी फिश मिळायला लागले आहे. आणि काही लोक म्हणजे काही फिशरमॅनचं तर असं म्हणणं आहे की तुम्ही ही 61 दिवसाचीच का लागू करता सर, ही 90 दिवसाची करा, 100 दिवसाची करा. तर असं त्यांचा रिस्पॉन्स. सर, याच अनुषंगाने माझ्या मनात असा प्रश्न आहे की उपजीविकेचं साधन मासेमारी असलेले हे जे कोळी बांधव आहेत किंवा मासेमार बांधव आहेत, त्यांचा नेमका प्रतिसाद कसा असतो? हे बघा, बंधनं घातली तर ॲग्रेशन होतेच. म्हणजे आपण स्वातंत्र्य हिरावण्यासारखं होते कुठले पण बंधन. पण सरकार म्हणा, शासन म्हणा किंवा सायंटिफिक एखाद्या याला समजा सपोर्ट असेल एखाद्या पॉलिसीला, तर त्याचा उपयोग होतच असतो. तर सगळ्यात आधी याचं काय आहे की याचा इतिहास जर तुम्ही बघितला तर 77च्या काळामध्ये एक मोठं ॲग्रेशन झालं पारंपरिक मच्छीमार आणि यांत्रिकी मच्छीमार. 1960च्या काळात मोटर नावाचा प्रकार फिशरीजमध्ये आला. म्हणजे मत्स्य जे फिशरमॅन्स आहेत त्यांच्यामध्ये मोटर नावाची गोष्ट आली. तर 77-78मध्ये असं झालं की यांच्यामध्ये वाद निर्माण झाले की यांत्रिकीकरण जे फिशरमॅन होते ते आणि पारंपरिक होते. तर वाद कशात निर्माण झाले? मत्स्य साठ्यावर निर्माण झाले आणि फिशिंग करण्याच्या जागेवर झाले की कुठे फिशिंग करायची. तर मग सरकारने वेगवेगळ्या कमिटी स्थापन केल्या, जसं कलवार कमिटी आली 1985मध्ये, 89मध्ये नायर कमिटी आली, 95मध्ये सैलास कमिटी आली. मग या कमिट्यांनी काय केलं की एक असा रिपोर्ट दिला सरकारला की बाबा 20 हॉर्स पॉवरच्या मोटर्स असतील त्यांना या पर्टिक्युलर डेजमध्ये म्हणजे दिवसा फिशिंग करू द्या, रात्री नका करू देऊ, असं करा आणि यांना फिशिंग करू द्या. पण हा वाद मिटायलाच तयार नाही. मग केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आणि प्रत्येक स्टेट्सला, प्रत्येक राज्याला सांगितलं की तुम्ही तुमची मरीन पॉलिसी बनवा, मरीन ॲक्ट्स बनवा आणि त्याच्यानुसार तुमच्या नियमावलीमध्ये एक सीझनल बॅन म्हणजे काही दिवसाचा कालावधी बॅन हा तुम्ही तुमच्या सोयीनुसार करा. मग यांनी काय केलं की स्वतःचे ॲक्ट्स आणले, म्हणजे राज्य सरकारलाही तो अधिकार असतो. मग त्यांनी केरळाने आणला, महाराष्ट्राने आणला, गुजरातने आणला, 81मध्ये महाराष्ट्राने आणला. मग आपापल्या सोयीनुसार त्यांनी त्याचे नियम काढले की एवढ्या नॉटिकल माइल्सपर्यंत पारंपरिक मच्छीमार फिशिंग करेल, मासेमारी करेल, त्याच्या पुढे मोटराईज फिशरमॅन करेल, किंवा मग या कालावधीमध्ये या डेटपासून या डेटपर्यंत मासेमारीला बंदी राहील. तर महाराष्ट्राने काय केलं की 65 दिवसाची, तुम्ही ऐकलं असेल, आपण ऐकायचो की नारळी पौर्णिमेला आपण नारळ देऊन फिशिंग सुरुवात करायचो, मासेमारी सुरुवात करायचो. मग ते 10 जूनपासून 7 जूनला आपल्या इथे पाऊस पडतो आपण ऐकायचो. मग 10 जूनपासून तर 15 ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी त्या काळात लागू केली होती. पण झालं काय, महाराष्ट्रात जेव्हा बंदी असायची तेव्हा केरळात नसायची, किंवा केरळात जेव्हा असेल तेव्हा कर्नाटकात नसेल. मग काय इथला फिशरमॅन तिथे जाऊन फिशिंग करायचा आणि तिथला इथे येऊन फिशिंग करायचा. तर मग झालं काय की राज्यात तंटे निर्माण झाले. मग परत केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला की हे असं चालणार नाही. आता राज्यात तंटे निर्माण झाले. मग तो क्षमावण्यासाठी केंद्र सरकारने स्वतः नोटिफिकेशन काढलं आणि 61 दिवसाची समान अशी मासेमारी बंदी दोन्ही किनारपट्ट्यांवर लागू केली. सर्व राज्यांना समान असा नियम. सर्व राज्यांना म्हणजे पश्चिम किनारपट्टीच्या सर्व राज्यांना 1 जून ते 31 जुलै आणि पूर्व किनारपट्टीवर जसं 15 एप्रिल ते 14 जूनपर्यंत ही समान, म्हणजे अंदमान निकोबार पण त्यात इन्क्लूड आहे, तर अशी समान बंदी लागू केली. शाश्वत मासेमारीसाठी पावसाळ्यात मासेमारीवरती बंदी हा आपला जो विषय आहे, त्या अनुषंगाने उपाय काय सांगता येतील?
उपाय हे आहे की जेव्हा तुम्हाला मोठं किंवा जास्त मासे मिळत आहेत त्यांचं स्टोरेज कोल्ड स्टोरेजमध्ये करून ठेवा. बरोबर. आणि दुसरं म्हणजे या सर्वांच्या यांत्रिकीकरणांच्या सोसायट्या असतात, सहकारी संस्था असतात, त्यांनी ऑगस्टमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये बीज मिळतात, जसं सीबास फिश आहे किंवा किंग फिश आहे, त्याचं केज कल्चर सुरू करावं आणि या बंदीच्या काळात ते प्रीमियम प्राईजमध्ये विकावं किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये जेव्हा मासा मोठ्या प्रमाणात मिळतोय तेव्हा तो साठवून ठेवावा आणि या काळात तो सहकारी संस्थांद्वारे विकावा. असे माझा दृष्टिकोन आहे की ह्या संकल्पना त्यांनी राबवाव्या आणि मग डागडुगी असो किंवा या काळात त्यांना करता येतेच. अगदी शेवटी आपले जे मासेमार बांधव आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल सर? मी हाच संदेश देईल की ही मासेमारी बंदी ही बंदी नका मानू. हा आपल्याला शाश्वत मासेमारीसाठी हा एक उपाय आहे की आपल्याला आज मासे मिळाले आहेत, आपल्या पुढच्या पिढीला आणि त्याच्या पुढच्या पिढीलाही पापलेट बघता यावा यासाठी हे आहे. तर यातला तुम्ही संपूर्ण सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो. मंडळी, सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये माशांचा प्रजनन काळ असतो आणि याच काळात मोठ्या प्रमाणात माशांची उत्पत्ती होत असते. जर भविष्य काळात आपल्याला चांगल्या जातीचे चांगल्या प्रकारचे मासे हवे असतील तर पावसाळ्यातील ही मासेमारी बंदी ही अत्यंत अपरिहार्य आणि तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळेच आपली ही जी शाश्वत मासेमारी आहे ती टिकून ठेवणं शक्य होणार आहे. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात. या विषयाच्या अनुषंगाने आमच्या सर्व शेतकरी बांधवांना अत्यंत सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.